फिफ्थ वाला क्वेश्चन आहे, 4 क्वेश्चन झालेत आपले. द टोटल व्हॅल्यू दुसरा ट्राय करायचा का? हा छान चालतोय. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी, जीएसटी सहित द टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज ₹1770. बरं. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन टॉयज. खेळण्यांवर 18% इतका जीएसटी द्यावा लागतो. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू, एक पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, फाइंड द सीजीएसटी अँड फाइंड द एसजीएसटी फॉर दिस टॉय कार. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितले पहा, काय काय विचारले. एक कार आहे, रिमोट कंट्रोल गाडी आहे, ज्याची किंमत कस्टमरला किती पडली? 1770, म्हणजे 1770 ला विथ जीएसटी, जीएसटी सहित बरं का. म्हणजे त्याने टॅक्सेबल व्हॅल्यू पण दिली आणि जीएसटी पण दिली, अशी एकूण त्याला किंमत मिळाली 1770. आणि रेट ऑफ जीएसटी किती होता त्यावेळी? 18%, 18% हा रेट ऑफ जीएसटी होता. कशावर? टॉईजवर, खेळण्यांवर, म्हणजे त्याच्यावर सुद्धा 18%. आपल्याला काय काय विचारलंय? फाइंड, काय काय फाइंड? टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करा, सीजीएसटी फाइंड आउट करा, एसजीएसटी फाइंड आउट करा. एक लक्षात घ्या, आपली टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट झाली ना तर जीएसटी पण फाइंड आउट होतो, आणि जीएसटी जर मिळाला ना तर सीजीएसटी आणि एसजीएसटी पण, सॉरी, हा, तर आपोआप टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट झाली तर आपल्याला एसजीएसटी पण मिळतो आणि सीजीएसटी पण मिळतो. ठीक आहे. हा, तर चला ह्याला सॉल्व्ह करू आपण. पहिल्यांदा आपण सेम गिव्हन लिहू. यामध्ये आपण गिव्हन लिहू पहिल्यांदा. गिव्हन मध्ये काय काय दिलेले? एक लिहा, एक लिहा, काय फरक पडत नाही जास्त. हा, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी रिमोट कंट्रोल टॉयची किती? 1770. मग मी इथे लिहितोय टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय म्हणतो मी, टॉय कार किती आहे? इज इक्वल टू ₹1770. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे अजून आपल्याला? रेट ऑफ जीएसटी दिलाय, रेट ऑफ जीएसटी दिलाय. रेट ऑफ जीएसटी किती दिलाय आपल्याला? 18%. टॉईजवर किती आहे? 18%. आता याच्यामध्ये आपण एक नवीन ऍड करू गिव्हन नंतर, टू फाइंड. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचंय? टॅक्सेबल व्हॅल्यू, अरे हा वाईट आहे ना, टॅक्सेबल व्हॅल्यू, सीजीएसटी आणि एसजीएसटी, या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर मी काय करतो, खाली एक पुन्हा कॉलम वाढव, सॉरी, एक गिव्हन सारखं हे वाढवू, पण टू फाइंड मध्ये काय लिहिणार आपण? काय काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? टू फाइंड. चला, टू फाइंड मध्ये काय फाइंड आउट करणार आपण? 3 आकडे लिहावे लागतील आपल्याला. 1, 2, 3. सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करावा लागेल आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू, त्यानंतर अमाऊंट ऑफ सीजीएसटी, बरं का, रेट नाही, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. रेट तर आपण काढू शकतो, सीजीएसटी रेट किती काढता येईल रे? जीएसटी जर 18% तर 9% सीजीएसटी, 9% एसजीएसटी, आणि इथं अमाऊंट ऑफ एसजीएसटी. ठीक आहे. आत्ता गोष्टी झाल्या सोप्या. बर, याला आपण वरती जाऊ देऊ. इथपर्यंत आपल्याला ही माहिती गरजेची आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार 1770. बरं, टोटल व्हॅल्यू कशी आली टॉय कारची? पहिल्यांदा हे पाहू. टोटल व्हॅल्यू कशी आली? टॅक्सेबल व्हॅल्यू द्यावा लागली आणि प्लस जीएसटी द्यावा लागलं. ठीक आहे, ओके. चला मग आपण टोटल व्हॅल्यू घेऊ. टू फाइंड नंतर आपण सोल्युशन म्हणू. टू फाइंड नंतर सोल्युशन. सोल्युशन सोल्युशन मध्ये मी ए लिहितो. हा, तर टोटल
व्हॅल्यू कशी आली किंवा टोटल प्राइस कशी आली. टोटल प्राइस आली टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी नाही, म्हणजे आपण जी अमाऊंट दिलेली आहे जीएसटीची ना, अमाऊंट ऑफ जीएसटीची काहीतरी रुपयांमध्ये किंमत दिली ना ती वाली, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू, या दोघांची बेरीज मिळून काय आली टोटल प्राइस आलेली आहे. मग चला याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. टोटल प्राइस किती होती त्याची 1770. बरोबर, मला आठवते 1770 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू माहित आहे का नाही तोच फाइंड आउट करायचा. चला थोड्या वेळासाठी टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण एक्स मानू. काय मानू? एक्स. आणि प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी पण किती रुपये दिली हे माहिती नाही. रेट ऑफ जीएसटी माहिती आहे आपल्याला, परंतु अमाऊंट ऑफ जीएसटी किती दिलाय आपल्याला हे माहिती नाही. अमाऊंट ऑफ जीएसटी नाही माहिती आपल्याला, अमाऊंट ऑफ जीएसटी. त्याला टॅक्सेबल व्हॅल्यूला एक्स मानला, टोटल प्राइस 1770 आणि अमाऊंट ऑफ जीएसटी माहित नाहीये. चला अमाऊंट ऑफ जीएसटी काढू आता आपण. या फॉर्म्युल्याला आपण असंच ठेवू. नंतर या दोघांपैकी जी कोणतीही व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती वाली व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू, आणि आपोआप म्हणजे दोन व्हॅल्यू असेल तर आपल्याला तिसरी व्हॅल्यू मिळून जाईल. आता आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचं आहे. बरं मला एक सांगा, अमाऊंट ऑफ जीएसटी कसा काढू शकतो आपण? रेट माहित पाहिजे. बरोबर, काय माहित पाहिजे? रेट माहित पाहिजे. कोणाचा रेट माहित पाहिजे? जीएसटीचा रेट माहित पाहिजे. रेट ऑफ जीएसटी माहित पाहिजे ना, त्याशिवाय आपण अमाऊंट ऑफ जीएसटी नाही काढू शकत. आता आपण एक फॉर्म्युला पाहिलेला की जर आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचा असेल तर कसा काढला जातो? जीएसटीची अमाऊंट कोणाची काढली जाते? टॅक्सेबल व्हॅल्यूची काढली जाते. बरोबर आहे. जीएसटी कोणाची काढली जाते? टॅक्सेबल व्हॅल्यूची काढली जाते. टॅक्सेबल व्हॅल्यूची जीएसटी काढली जाते. टॅक्सेबल व्हॅल्यूची कोणा टॅक्सेबल व्हॅल्यूने कोणाला मल्टिप्लाय करून? रेट ऑफ जीएसटीला मल्टिप्लाय करून. रेट ऑफ जीएसटीला मल्टिप्लाय करून. रेट ऑफ जीएसटीला मल्टिप्लाय जर टॅक्सेबल व्हॅल्यूने केलं तर आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी मिळेल. बरोबर ना? म्हणजे आपल्याला जर टॅक्सेबल व्हॅल्यू माहित असेल आणि आपण जर त्या आणि रेट माहिती त्या जीएसटीचा, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळते? अमाऊंट ऑफ जीएसटी. किती रुपये जीएसटीचे. ठीक आहे. बरं, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे का किती? हो माहिती आहे. नाही माहिती, परंतु आपण त्याला एक्स मानलंय. तर टॅक्सेबल व्हॅल्यूची किंमत किती ठेवू आपण इथं? एक्स. त्यानंतर इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे? रेट ऑफ जीएसटी होता 18%. किती होता? 18%. बस हा एक फॉर्म्युला झाला आपला. आपण काय करणार याला पर्सेंटेज असं करू आपण 18%. तर हा झाला 18/100 18% म्हणजे, आणि इंटू एक्स म्हणजेच किती? 18x. तर ही झाली अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी ही झाली अमाऊंट ऑफ जीएसटी 18x/100. आता ही अमाऊंट ऑफ जीएसटी आपण टाकणार इथं अमाऊंट ऑफ जीएसटीच्या ठिकाणी. खूप सोपं आहे. नंतर हा वाला फॉर्म्युला आपण 3 नंबरला घेणार. काय होता पहा 3 नंबरला? तो वाला फॉर्म्युला घेऊ. काय होता? टोटल अमाऊंट किंवा टोटल व्हॅल्यू जे काय असेल ते टोटल अमाऊंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस तर टोटल अमाऊंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी. चला व्हॅल्यू पुट करू आपण. टोटल अमाऊंट किती होती? 1770. 1007. तोच वरचा पहिला जो फॉर्म्युला आहे ना तोच घेतलाय सेम. टॅक्सेबल व्हॅल्यू किती मानलेली? एक्स. आणि प्लस आपण अमाऊंट ऑफ जीएसटी किती घेतली पहा इथं? 18x डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आणि या वाल्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आपल्याला कोणतीही एक व्हॅल्यू मिळेल, कोणतीही म्हणजे एक्सच मिळेल आपल्याला या ठिकाणी. एक्स ची व्हॅल्यू मिळून जाईल आणि एक्स ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला याला सॉल्व्ह करावा लागेल. थोडासा या बाजूला घेतो म्हणजे आपल्याला ती साइड पण मिळेल सॉल्व्ह करण्यासाठी. पहा आता याला सॉल्व्ह कसं करत चालणार आपण.
1770 आहे असा इज इक्वल टू, या दोघांची जर ऍडिशन करायची असेल तर यांचा बेस सेम लागतो. जनरल नियम आहे, साधा नियम आहे. बरेच जण चुका करतात, बरेच जण 18x आणि 19x झालं संपलं. एवढं सोपं नाहीये ते. ठीक आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. एक्सच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 ने मल्टिप्लाय करा x ला, तो झाला 100x, 100 गुणिले x 100x, प्लस 1 ने मल्टिप्लाय करा कोणत्याही संख्येला, आन्सर तीच संख्या येते 18x, आणि डिवायडेड बाय 100 1 100, 100 1 जा 100. ठीक आहे, आता सिंपल रूल माहिती तुम्हाला, व्हॅल्यू x ची काढायची आपल्याला. हा 100 डिवाइडला आहे, तो या बाजूला ना मल्टिप्लिकेशनला, डिवाइडला आहे, दोन्हींच्या डिवाइडला. तर बरेच जणांना प्रश्न असतो की हा 100 का नाही आला इकडं. का नाही आला, कारण हा 100 फक्त यालाच डिवाइडला होता. ज्यावेळी इज इक्वल टूच्या या साईडच्या संपूर्ण टर्मला एखादी गोष्ट डिवाइडला असते, जसं की या ठिकाणी पहा, दोन्ही टर्मला डिवाइडला 100 आहे, याच वेळी आपण याला मल्टिप्लिकेशनला आणू शकतो. या ठिकाणी 100 फक्त एवढ्याच टर्मला डिवाइडला आहे, येते लक्षात, म्हणून त्याला या ठिकाणी आणता आलं नाही. इथं आपल्याला 100ला डिवाइडला आहे, तो इकडे मल्टिप्लिकेशनला येईल. तर 1770 इंटू हा झाला 100 इज इक्वल टू, या दोघांची बेरीज करू, 100x आणि 18x किती झाले, 118x. आता बरेच जण करतात 100x आणि 18x 118x स्क्वेअर वगैरे काय 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 काय. आता हे मल्टिप्लिकेशनचे रूल आणि ऍडिशनचे रूल मिक्स कधीच करायचे नसतात. ठीक आहे, 100 पेन आहेत, 100 पेन आणि 18 पेन किती, 118 पेन. का 100 पेन आणि 18 पेन 118 पेनचा वर्ग वगैरे काहीतरी मूर्खपणा करायचा नाही. 100x आणि 18x किती, 118x, 118x. बरं, तर यांची आपण ऍडिशन करू शकतो, थांबू शकतो. 118 इथं एक्सच्या मल्टिप्लिकेशनला आहे, तो या बाजूला आपण भागाकाराला पण आणू शकतो, आणि नंतर आपण त्याचं डिवाइड करू शकतो. ठीक आहे, मग 1770 इंटू 100 आणि 118 मल्टिप्लिकेशनला आहे, तो या बाजूला आणू डिवाइडला, आणि इज इक्वल टू पलीकडे फक्त काय राहील, एक्स. हा 118 एक्स ला गुणाकारात होता, त्याला आपण या बाजूला भागाकारात आणला. ठीक आहे, नंतर आपण याला सॉल्व करू पुढं. 1770 बरं, याला थोडंसं इथं सॉल्व करू, सिम्प्लिफाय करून घेऊ. हा 100 आहे आणि 118 आहे, दोघांनाही भाग जातो 2 ने, 2 ने भाग देऊन टाकू. हा होईल 50 आणि हा होईल 2 पंचे 10, 1 राहिला 2 9 18, बरोबर. मग 1770 इंटू 50 डिवायडेड बाय 59, आणि इज इक्वल टू काय, पुढं काय आहे, एक्स आहे, इज इक्वल टू पुढं काय, एक्स आहे. याच स्टेपला पुढे घेतला. ठीक आहे, नंतर खालच्या स्टेपला आपण काय करू, तो जो एक्स आहे तो या बाजूला लिहू आपण, आणि इकडे आपण कॅल्क्युलेशन करू बाकीचे. बरं, आता हा जो 59 आहे, या 59 ला भागच जात नाही कशाने, कारण ही एक मूळ संख्या आहे. ठीक आहे, कुठल्याही संख्येने याला भाग जात नाही. 9 5 14 नाही जात, 3 कशानेच नाही जात, आणि 50 ला वगैरे जातो, परंतु ह्या दोघांनाही सेम संख्येने भाग गेला पाहिजे. मग एक चेक करू, 59 ने 177 ला भाग जातो, 9 त्रिक 27, मग 59 एके 59 आणि 59 7 त्रिक 18, बरोबर. 59 एके 59 आणि 59 त्रिक 177, आणि 0 ला हा वाला 0, म्हणजे 50 इंटू 30 काय राहिला, 50 इंटू 30, म्हणजेच x इज इक्वल टू 5 त्रिक 15 आणि 2 शून्य चिटकून द्या. x ची व्हॅल्यू किती आली, 1500, आणि x म्हणजे वेगळं काही नसून x आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती, रुपये 1500, रुपीज 1500. कोणाची टॅक्सेबल व्हॅल्यू विसरले नाही ना कॅल्क्युलेशन मध्ये, टॅक्सेबल व्हॅल्यू कोणाची, रिमोट कंट्रोल कारची. बरं, मग जर 1500 रुपये रिमोट कंट्रोल कारची जर व्हॅल्यू आहे, तर आपल्याकडून किती घेतलेली, कस्टमर कडून 1770. 1500च किंमत आहे 1770, मग वरचे किती जास्त घेतले, तर किती जास्त घेतले, 270 रुपये जास्त घेतले, आणि ते 270 रुपये म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, जीएसटी. तो काय आहे, जीएसटी आहे. ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू 1500च आहे त्या कारची, परंतु 1770 घेतले म्हणजे किती जास्त घेतले, 270 जास्त घेतले, मग 270 ही काय आहे, जीएसटी आहे. आणि सेम टॅक्सेबल व्हॅल्यू आली आपली 1500, मग सीजीएसटी किती, एसजीएसटी किती, टोटल 270 इतकी जीएसटी आहे. 50% एसजीएसटी, 50% सीजीएसटी, म्हणजे 270च्या निम्मे सीजीएसटी ची अमाऊंट आणि 270च्या निम्मे एसजीएसटी ची अमाऊंट. कॉमन सेन्स आहे, अजिबात अवघड नाही. तरी सुद्धा बऱ्याच जणांना हा भाग अवघड वाटतो, कारण लक्ष देत नाही. सिंपल कन्सेप्ट असतात. टॅक्सेबल व्हॅल्यू 1500 आली, आता साहजिक आहे
किती आकडा आहे? सी झालं ना. आता मी डी घेतो. तुम्ही ज्यावेळी असं म्हणजे थोडस गटागटाने प्रश्नांना सोडवत जाताना त्यावेळी तुम्हाला सुद्धा क्लिअरिटी मिळते आणि पेपर चेक करणाऱ्यांना सुद्धा क्लिअरिटी मिळत असते. बरं, मग टॅक्सेबल व्हॅल्यू जर 1500 आणि टोटल अमाऊंट किती होती? ठीक आहे, मी डी म्हणतो याला, मी. आणि हा, आपल्याला काय काढायचे आता? जीएसटी. कशी काढणार जीएसटी? आताच पाहिलं ना, पण जीएसटी कशी काढणार आपण? किंवा वरचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला वापरला तरी सुद्धा चालेल. कुठला वाला पहिला फॉर्म्युला आहे पहा? सॉरी सगळंच क्लीन केलं मी. हा, पहिला फॉर्म्युला काय होता पहा? पहिला फॉर्म्युला होता टोटल व्हॅल्यू, टोटल अमाऊंट इज इक्वल टू काय होता? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. बरोबर ना? हा, तर टोटल अमाऊंट किती आहे? 1770 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 1500 प्लस, आताच काढली ना टॅक्सेबल व्हॅल्यू. अमाऊंट ऑफ जीएसटी माहिती का? नाही. मग कशी काढणार अमाऊंट ऑफ जीएसटी? दोघांची वजाबाकी करायची. अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढणार? प्लस 1500 इकडे आणा, मायनस होऊन जाईल. 1770 प्लस 1500 आहे इकडे आला, मायनस 1500 आणि इज इक्वल टूच्या त्या बाजूला कोण राहिला? फक्त अमाऊंट ऑफ जीएसटी. म्हणजेच अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू, यांची वजाबाकी करा. 1770 मधून 1500 गेले ते किती आली? 270. ऍक्च्युली इथं लावा रुपीज, सॉरी, ठीक आहे, रुपीज. आणि अमाऊंट ऑफ जीएसटी विचारलेली नाहीये आपल्याला, विचारलेलं आहे एसजीएसटी किती आणि एसजीएसटी किती. तर तुम्हाला माहिती, याला कसं लिहायचं? ई म्हणतो याला मी. हा, कसं लिहायचं माहिती तुम्हाला? सीजीएसटी आणि एसजीएसटी सारखेच असतात आणि हे दोन्हीही असतात जीएसटीच्या निम्मे, म्हणजे डिवायडेड बाय 2. टाका व्हॅल्यू. जीएसटी किती आहे? 270 भागिले 2 म्हणजेच बेके बे बेत्रिक 6 1 0 135 रुपये 135 इतका सीजीएसटी आला आणि इतकाच एसजीएसटी आला. तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. पाहिजे तर सगळ्यात शेवटी तुम्ही दाखवू शकता काय काय फाइंड आउट केले आपण. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट केलेलं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹1500 and CGST is ₹1035 and also and SGST is ₹1035. फायनल आन्सर. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. 6वा प्रश्न आहे हा. या क्वेश्चन मध्ये 3-4 क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड एन एसी ऑफ 1.5 टन. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे, त्यांनी काय केलं? एसी सप्लाय केलेत. किती? 1.5 टनचा. कोणाला? टू कंपनी, एका कंपनीला सप्लाय केलाय. कॉस्ट ऑफ द एसी सप्लाइड इज 51,200 विथ जीएसटी. मागासारखाच प्रश्न आहे, जीएसटी इन्क्लुडेड आहे. म्हणजे ही जी आहे ही टोटल अमाऊंट आहे आणि ही टोटल अमाऊंट कशी बनली? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्यामध्ये जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी ऍड केलेला आहे आणि रेट ऑफ सीजीएसटी दिलेला आहे आपल्याला त्या एसीचा इज 14%. 14% सीजीएसटीचा रेट आहे. आता बरेच जण प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत आणि 14%च्या हिशोबाने आन्सर काढायला जातात.
आता सीजीएसटीचा जर एसीचा रेट 14% आहे सीजीएसटी, तर टोटल जीएसटी किती असेल 28%. देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स ॲज शोन इन द टॅक्स इनव्हॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. तर आपल्याला सांगितलंय की खाली दिलेले ह्या जे व्हॅल्यू आहेत यांचे आन्सर काढा. रेट ऑफ ईएसजीएसटी किती असेल, तर साहजिक रेट ऑफ सीजीएसटी जर 14% तर रेट ऑफ ईएसजीएसटी पण किती असेल 14% असेल. रेट विचारला इथं अमाऊंट विचारलेली नाहीये. तर रेट ऑफ एसजीएसटी 14%, रेट विचारलाय ना टक्केवारीमध्ये, तर जेवढा सीजीएसटी तितकाच रेट ऑफ एसजीएसटी असेल. रेट ऑफ जीएसटी ऑन एसी, रेट विचारलाय जीएसटीचा किती असेल, हे 14 ते 14 28. त्यानंतर विचारलंय टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, दमदार प्रश्न विचारलाय मागासारखाच आहे की एसीची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल आणि टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किती असेल ते पण विचारलेलं आहे. मागासारखाच क्वेश्चन आहे. सेम अमाऊंट ऑफ सीजीएसटी विचारली, अमाऊंट विचारलेली आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. आत्ता आपण या आधीचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला म्हणजे 5th वाला, त्याच म्हणजे तोच टाईप आहे, काही असं वेगळं नाहीये त्याच्यामध्ये, फक्त हे 2 प्रश्न एक्स्ट्रा ऍड केलेले आहे त्यामध्ये. सेम टाईपने त्याला सोडवायचंय, अवघड नाहीये. आपण सॉल्व्ह करूयात, तुमच्या लक्षात येईल. आणि जेवढे जास्त क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, आणि तितकी जास्त प्रॅक्टिस पण तुमची होणार आहे, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगची भीती वाटणार नाही. बर, मग आपण काय करू, गिवन लिहूयात सगळ्यात पहिल्यांदा. गिवन गिवन मध्ये काय काय लिहिणार, सगळ्यात महत्वाचं गिवन मध्ये काय काय लिहिणार. गिवन मध्ये एक आकडा काय विचारले, काय सांगितले, कॉस्ट ऑफ एसी. कॉस्ट ऑफ एसी म्हणजे टोटल अमाऊंट म्हणू आपण, टोटल अमाऊंट ऑफ एसी, टोटल अमाऊंट ऑफ एसी. किती टोटल अमाऊंट एसीची किती अमाऊंट आहे, ₹51,200. ठीक आहे, विथ जीएसटी म्हणजे टोटल अमाऊंट, म्हणून तर आपण टोटल अमाऊंट म्हणले. रेट ऑफ सीजीएसटी पण दिलाय आपल्याला, रेट ऑफ सीजीएसटी किती दिलाय, रेट ऑफ सीजीएसटी 14%. अजून काय दिलंय का, नाही. आता फक्त प्रश्न विचारलेत खूप सारे. बर, पहिल्यांदा रेट ऑफ एसजीएसटी विचारल्यानंतर रेट ऑफ जीएसटी विचारलाय. गिवन झाल्यानंतर आपण टू फाइंड मध्ये यांना मेन्शन करू शकतो. तुम्ही मेन्शन करा, आता मी मेन्शन करत बसत नाही, किंवा तुम्ही मेन्शन करा ॲज इट इज टू फाइंड म्हणा आणि 1 ते 6 सगळेचे सगळे मेन्शन करू शकता तुम्ही त्यामध्ये. का करायचंय, ठीक आहे चला करूच आपण. नको नको, वेळ जाईल त्याच्यामध्येच. गिवन नंतर काय लिहू आपण मग, सोल्युशन. तुम्ही टू फाइंड पण लिहाल त्याच्यामध्ये, सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय विचारलं होतं आपल्याला विचारलं होतं रेट ऑफ एसजीएसटी किती असेल, हा प्रश्न विचारला होता, रेट ऑफ एसजीएसटी. त्यासाठी आपण लिहिणार रेट ऑफ एसजीएसटी, सीजीएसटी जेवढा असतो तितकाच काय असतो, एसजीएसटी असतो. म्हणून सीजीएसटीचा रेट सुद्धा किती असेल, सॉरी एसजीएसटीचा सुद्धा रेट किती असेल, एसजीएसटीचा रेट सुद्धा किती असेल 14%. ठीक आहे, हा झाला ए. नंतर आपण शेजारीच बी सोडू. बी तर सोडू शेजारी. हा, काय विचारले, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी. रेट विचारलाय ना, मग रेट विचारलाय म्हणजे काय आहे, पर्सेंटेज विचारलेले आहे. रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी कसा काढतो आपण जीएसटी काढतो सीजीएसटी आणि एसजीएसटी ची बेरीज करून, बरोबर आहे. मग सीजीएसटी किती आहे 14% आहे, आणि एसजीएसटी पण किती आहे 14% आहे. आता 14 आणि 14 किती होईल 28%.
म्हणजे आपल्याला जीएसटी सुद्धा मिळून गेला. आपला रेट ऑफ जीएसटी म्हणायला, रेट ऑफ जीएसटी किती मिळून गेला आपल्याला 28%. ठीक आहे, इथपर्यंत समजले. रेट ऑफ जीएसटी झाला, रेट ऑफ जीएसटी झाला. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. पुढचा वाला क्वेश्चन आहे टॅक्सेबल अमाऊंट आहे. हा, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. मागासारखाच प्रश्न आहे. ठीक आहे, 2 प्रश्न झाले. याचे किती आहे, टोटल अमाऊंट किती आहे, 15,200. बरं, हा सी म्हणू आपण याला, सी. हा, आता आपण मग अशी पण पाहिलं होतं टोटल अमाऊंट त्या एसीची कशी आली. टोटल अमाऊंट कशी आली त्या एसीची. टोटल अमाऊंट एसीची आली आपल्याला, दुकानदाराला त्या कंपनीला त्या टॅक्सेबल व्हॅल्यू तर द्यावाच लागली आणि त्याचबरोबर जीएसटी पण द्यावा लागला. आणि जीएसटीला आपण फक्त जीएसटी न म्हणता काय म्हणतो, अमाऊंट ऑफ जीएसटी. रुपयांमध्ये आपल्याला त्यांना जीएसटी द्यावा लागली, बरोबर आहे. तर टोटल अमाऊंट किती दिली आपण त्याची, 51,200 इतकी टोटल अमाऊंट दिली. टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती का आपल्याला, नाही, त्याला काय म्हणायचं, एक्स. प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी माहिती का आपल्याला, नाही, अमाऊंट ऑफ जीएसटी सुद्धा माहित नाही, त्याला आपण अमाऊंट ऑफ जीएसटी असंच ठेवू. मगासारखा सेम क्वेश्चन आहे, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये, अमाऊंट ऑफ जीएसटी. ठीक आहे, सी ला थोड्या वेळ आपण असंच ठेवू. नंतर आपण डी कडे वळूयात, कारण आपल्याला डी मधून आन्सर मिळणार आहे. डी, ठीक आहे, डी दुसऱ्या पेनाने लिहितो, डी. बरं, डी काय, अमाऊंट ऑफ जीएसटी काढायची ना आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू तर आहे आमच्याकडे एक्स, आम्हाला अमाऊंट ऑफ जीएसटी काढायची. बरं, आपण जीएसटी कशी काढतो, अमाऊंट ऑफ जीएसटी. आपण जीएसटी कोणाच्या मदतीने काढतो, आपण जीएसटी कोणाच्या मदतीने काढतो, तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर जीएसटी काढली जाते. मग टॅक्सेबल व्हॅल्यू गुणिले रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी. मग रेट ऑफ जीएसटी किती आहे, 28%. बरंच काढला ना. सीजीएसटी जर 14 आहे तर डबल त्याच्या जीएसटी असेल. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपली, एक्स, हे काय इथंच मानली, एक्स इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे, 28%. म्हणजेच याला आपण असं लिहू, 28% म्हणजे 28/100 आणि इंटू एक्स, याला या ठिकाणी चिटकून लिहू. अमाऊंट ऑफ जीएसटी आली 28x/100 आणि हीच व्हॅल्यू आपण टोटल अमाऊंट मध्ये या ठिकाणी पुट करणार आहे. 51,200 इज इक्वल टू एक्स प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. आता मी याला पुन्हा ई वगैरे करत बसत नाही, सी डी ई नाही करत बसत, याच्यामध्येच आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. हा, यामध्येच व्हॅल्यू पुट करू आपण. आपण असं म्हणू, फ्रॉम ई, फ्रॉम सी, फ्रॉम सी, फ्रॉम सी, सी च्या मदतीने 51,200 इज इक्वल टू एक्स. एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, नाही माहिती, चला एक्स असंच ठेवा, एक्स प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. किती अमाऊंट ऑफ जीएसटी हे काय, 28x/100, 28x/100. आता मगाच सारखं हे इक्वेशन यांना सॉल्व्ह करू, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, थोड्या वेळापूर्वी आपण याच पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर याला सॉल्व्ह करू आपण, चला. 51,200 इज इक्वल टू, हा सेम यांची ऍडिशन करायची, डायरेक्ट ऍडिशन होणार नाही, बेसला 1 लिहून टाका, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ऍडिशन डायरेक्ट होत नाही. 100 इंटू एक्स, 100x प्लस 28x इंटू 1, कोणत्याही संख्येने 1 ला गुणा, उत्तर तीच संख्या मिळते, 28x भागिले 100 एके 100, 100. आणि मग आज सारखं 100 या ठिकाणी पूर्ण टर्मला डिवाइडला, या बाजूला ना मल्टिप्लिकेशनला जाऊ द्या. तर हा होईल आपला 51,200 इंटू 100, हा 100 इकडे आला, इज इक्वल टू 100x अधिक 28x, तर हे झाले 128x. याचा स्क्वेअर होत नाही. ठीक आहे, पुढं आता x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x ला याच ठिकाणी ठेवा, 128 मल्टिप्लिकेशनला या बाजूला, डिवाइडला आणा. 51,200 इंटू 100 डिवायडेड बाय 128 या बाजूला येईल, तो होईल डिवायडेड बाय 128.
बर, पुढचा भाग आपण या ठिकाणी सोडू शेजारीच. तर पहा आता याला आपण लहान करू शकतो, मागासारखंच करू. तिकडं एक्स ची व्हॅल्यू अशीच ठेवतो मी, या बाजूला एक्स लिहितो इज इक्वल टू हा. तर दोघांनाही 2 ने भाग जाईल, याला 2 ने भाग दिला हा होईल 50, याला जर 2 ने भाग दिला तर हा होईल 2 सक 12 आणि 2 चोक 8. चला या दोघांना पलीकडे घेऊन जाऊ आपण. 51,200 इंटू किती 50 राहिला वरती आणि अपॉनला खाली राहिला 64. आता पहा याला 2 ने भाग जाईल, बरोबर आहे, याला 2 ने भाग जाईल, याला 50 ला पण 2 ने भाग जाईल. मग आपण या दोघांनाही 2 ने भाग देऊन टाकू, किंवा इकडं पण लहान करता येईल, पण ठीक आहे चला 2 ने भाग देऊ. हा होईल 25, याला 2 ने भाग दिला तर 2 त्रिक 6 आणि 2 दुने 4, हा होईल 32. येते लक्षात. पुन्हा एकदा आपण खाली येऊ. x is equal to 51,200 into 25 divided by 32. ठीक आहे. पुन्हा एकदा याला 2 ने भाग देऊ आणि याला पण 2 ने भाग देऊ, दोघांनाही 2 ने भाग जाईल, हा होईल 16 आणि हा होईल काट मारू 2 दुने 4, एक राहिला 2 पंचे 10, एक राहिला 2 सक 12, 2 0 0 2 0 0. येते लक्षात. आता असा भागाकार नाही जमला तर तुम्ही बाजूला भागाकार करू शकता. पुन्हा एकदा आपण खाली येऊ. एकाच ठिकाणी घाण करत बसायचं नाही. आपण पहा प्रत्येक स्टेपला काय केलं, व्यवस्थित कट करत करत गेलो. एकाच ठिकाणी ते घाण केली तर मग समजत नाही काय काय केलेलं आहे, आपण पण कन्फ्युज होतो. मग 25,600 इंटू 25 डिवायडेड बाय 16. पुन्हा या दोघांना 2 ने भाग जातोय, याला 2 ने भाग दिला, हा होईल 8. तुम्ही मोठ्या संख्येने पण भाग देऊ शकता, परंतु मोठ्या संख्येने 64 ने डायरेक्ट 512 ला भागू शकता, जे काय आन्सर येईल ते. परंतु आपण सिंपल स्टेपने जातोय, 1-2 स्टेप वाढू द्या, काही फरक पडत नाही. तर आता 16ला 2 ने भाग दिला 8, याला जर 2 ने भाग दिला तर हा होईल 2 एके 2, 5 ला 2 दुने 4, एक राहिला 2 8 16, 2 0 0 आणि 2 0 0. आता 8 ने डायरेक्ट 12,800 ला भाग देता येईल तर देऊन टाका. 8 एके 8, इथं होईल 8 एके 8, 4 राहील, 8 सख 48, 8 0 0 8 0 0. म्हणजेच आपल्याकडं x ची व्हॅल्यू येईल, x इज इक्वल टू 1600 इंटू किती 25. या दोघांचा गुणाकार करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर यांचा गुणाकार करू आपण 1600 इंटू 25, 25, 5 0 0 5 0 0 5 सख 30, 5 एके 5 आणि 3 8, हे 0 2 0 0 2 0 0 6 2 12, 2 एके 2 आणि 1 3. तर 0 0 0 8 2 10 3 आणि 1 4, 40,000 रुपये. आता x काय आहे ठीक आहे, गणित इतकं मोठं होत चाललंय की आम्हाला समजतच नाही की नेमकी आपण काय शोधत होतो. बऱ्याच वेळा होतं असं. तर x म्हणजे काय आहे, तर x म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. x म्हणजे काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. एक्स काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, कशाची, एसी ची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बरोबर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळाला, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली, कशाची मिळाली, एक्स ची. म्हणून मी इथं लिहितो सगळ्यात खाली टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज ₹40,000. ठीक आहे. आणि पुढचा पॉइंट आपल्याला विचारला होता, अमाऊंट ऑफ जीएसटी किती असेल. अमाऊंट ऑफ जीएसटी, तर अमाऊंट ऑफ जीएसटी पहा खूप सोपी आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढणार आपण, अमाऊंट ऑफ जीएसटी. बरं मला सांगा टोटल अमाऊंट किती होती, 51,200, बरोबर आहे. इतके पैसे एसी साठी दिले, परंतु ऍक्च्युली त्याची करपात्र किंमत किती आहे, 40,000 आहे. म्हणजे दुकानदाराला हे 40,000 गेले आणि हे जे वरची किती 51,200, म्हणजे जवळपास 11,200 रुपये आपण काय दिली, अमाऊंट ऑफ जीएसटी दिली. त्यांची वजाबाकी करायचं, उत्तर येईल 11,200. म्हणजेच रुपीचा, म्हणजेच 11,200 इतका आपण काय दिला, अमाऊंट ऑफ जीएसटी दिलेला आहे. येते लक्षात. आणि नंतरचा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती आणि अमाऊंट ऑफ यूएसजीएसटी किती. तर हा पण खूप सोपा प्रश्न आहे. आपण मला वाटते डी पर्यंत आलो होतो. आता तुम्ही ई लिहू शकता. अमाऊंट ऑफ ई लिहितो मी या ठिकाणी, ई
अमाऊंट ऑफ CGST. अमाऊंट ऑफ CGST कशी काढणार आपण अमाऊंट ऑफ CGST? साहजिक आहे, GST जेवढी आलेली आहे त्याला डिवायडेड बाय 2. मग GST किती आलेली आहे आपली? ठीक आहे 11,200, 11,200. याला डिवायडेड बाय 2 कारण निम्मी आहे ना CGST. मग किती येईल ती? बेपंचे 10, एक राहिला बेसक 12, बे 00 रुपीज 5,600 ही झाली अमाऊंट ऑफ CGST. आणि सेम एफ इथंच लिहितो मी, एफ अमाऊंट ऑफ SGST सेम तितकीच येणार आहे, त्यामुळे हे लिहित बसण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट लिहू शकतो. जर CGST इज इक्वल टू SGST असेल तर अमाऊंट ऑफ SGST सुद्धा किती असेल? ₹5,600 इतका असेल. ठीक आहे, हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. बर, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. लास्ट बट नॉट लिस्ट. बर, प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. ठीक आहे, एक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स नावाचं एक दुकान आहे, कन्सिडर करू. त्या ठिकाणा तिथून प्रसाद नावाच्या व्यक्तीने एक वॉशिंग मशीन खरेदी केला. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस. म्हणजे जी प्रिंटेड प्राइस होती 40,000, ठीक आहे, त्याच्यावर किती टक्के डिस्काउंट दिला? 5%. डिस्काउंट म्हणजे काय? 40,000मधून 5% वजा केले, म्हणजे लेस केले, 5% लेस केले. आता 5% कसे काढणार? 40,000च्या 5% मल्टिप्लिकेशन करायचं, जी व्हॅल्यू असेल ती 40,000मधून कमी करायची. बरोबर आहे. म्हणजे समजा एखादा दुकानदार आपल्याला असं म्हणतो की 1,000वर 5% कमी करतोय किंवा 2,000च्या खरेदीवर 5% कमी. मग काय केलं जातं? 2,000चे 5% काढले जातात आणि टक्केवारी कशी काढली जाते? गुणाकार करायचा, 2,000 गुणिले 5%. जी व्हॅल्यू येईल ती 2,000तून कमी करायची, म्हणजे 2,000च्या 5% कमी केले, तुम्हाला डिस्काउंट दिला. ठीक आहे, तर रेट ऑफ GST चार्ज्ड वॉज 28%. म्हणजे काय? GST रेट ऑफ GST किती चार्ज केलेला आहे? 28%. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. म्हणजे काय? रेट ऑफ GST किती चार्ज केला? 28%. म्हणजे जी काही अमाऊंट असेल, आता प्रिंटेड प्राइस आहे 40,000, 40,000वर 5% डिस्काउंट दिला. आता डिस्काउंट देऊन जी काही किंमत शिल्लक राहील, बरोबर आहे, त्या किमतीवर किती टक्के GST लावलेला आहे? 28%. म्हणजे ती झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. 40,000मधून जी 5% जी रक्कम कमी होईल ती झाली टॅक्सेबल व्हॅल्यू, आणि त्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर किती GST द्यायचं? 28%. म्हणजे टोटल फाइंड द परचेस प्राइस. मग खरेदी किंमत किती वॉशिंग मशीनची ते सांगायचंय. खरेदी किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी काही GST ऍड होईल, अशी टोटल जी अमाऊंट असेल ती असेल तुमची खरेदी किंमत. ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. त्याचबरोबर CGST आणि SGST ची किंमत सुद्धा सांगा. नो प्रॉब्लेम, त्या मी सांगतोय, काय अडचण नाही. प्रश्न सोपा आहे, मागच्या 2 प्रश्नांसारखा नाहीये. ठीक आहे, अवघड कधी जातं लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला, मी सगळं डिलीट केलं का? बरं, अवघड कधी जातो भाग तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायला लावली जाते. ते लक्षात, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायला लावली की मग अवघड होऊन बसतं, मग एक्स वगैरे मानावं लागतं. परंतु जर तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑलरेडी दिली असेल तर तुम्हाला सोडवायला भाग जास्त सोपा जातो. म्हणजे जास्त काही वेगळं करत बसायची गरज पडत नाही. चला आपण याला गिवन लिहू. गिवन म्हणू, जे दिलेलं आहे त्याला गिवन म्हणायचं. ठीक आहे, जे जे दिलेलं आहे त्याला गिवन म्हणायचं. मग काय काय दिलेलं आहे आपल्याला? प्रिंटेड प्राइस दिलेली आहे. प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन किती दिलंय? प्रिंटेड प्राइस ₹40,000, 40,000 रुपये. बरोबर आहे. त्यानंतर रेट ऑफ GST दिलेला आहे 28%, म्हणजे GST लावलाय 28%. सॉरी, रेट ऑफ GST
इज इक्वल टू 28%. हा, परंतु ही 40,000 तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू होणार नाही, कारण याच्यावर 5% लेस केलेत, म्हणजे डिस्काउंट पण दिलाय. मग आपण लिहिणार डिस्काउंट किती टक्के दिलाय? 5%. ठीक आहे, डिस्काउंट म्हणजे कमी केले, 40,000मधून 5% कमी केले. कोणाच्या 5% कमी केले? 40,000च्या. चला मग आपण पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करू. हा, काय काय काढायचं समजलंय? एक परचेस प्राइस म्हणजे टोटल व्हॅल्यू काढायची, टॅक्सेबल व्हॅल्यू निघून जाईल आपली, आणि फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. तुम्ही टू फाइंड मध्ये लिहू शकता यांना. ठीक आहे, टू फाइंड मध्ये. चला आपण टू फाइंड लिहू, छोटं याचं टू फाइंड. मी तर लिहितो टू फाइंड. ठीक आहे, टू फाइंड. चला टू फाइंड मध्ये लिहू याला. टू फाइंड मध्ये काय काय लिहिणार? एक, सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू काढावं लागेल ना. काढावं लागेल म्हणजे काय, प्रिंटेड प्राइस मधून डिस्काउंट 5% मायनस केला की टॅक्सेबल व्हॅल्यू निघेल. पण टॅक्सेबल व्हॅल्यू काढावं लागेल इथं. टॅक्सेबल व्हॅल्यू 2, टोटल अमाऊंट म्हणा, टोटल अमाऊंट किंवा टोटल प्राइस म्हणा, टोटल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन, त्यानंतर अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. दोन्ही पण सेम राहणार आहे म्हणून एकाच याच्यामध्ये लिहितो एसजीएसटी. ठीक आहे, पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू काढू. सोपा भाग आहे, अवघड नाही आहे. टू फाइंड नंतर सोल्युशन. टू फाइंड नंतर काय? सोल्युशन. चला सोल्युशन पाहू आपण. सोल्युशन, सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. बरं, एक, दुकानदाराने आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला जी प्रिंटेड प्राइस आहे, आपली, त्या प्रिंटेड प्राइसवर कमी केलेत. काय कमी केलेत? मायनस केलेत. काय काय मायनस केले? 5%. कोणाच्या? ऑफ. कोणाच्या 5% कोणाच्या ऑफ केलेत? प्रिंटेड प्राइसच्याच ऑफ केलेत ना. 5% ऑफ प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइसच्या 5% कमी केलेत. बस याला सोडवायचंय. प्रिंटेड प्राइस किती आहे? 40,000 आहे, 40,000 आहे, बरोबर. मायनस 5%. 5% ला काय लिहितो आपण? 5/100. पहिल्यांदा ही बाजू सोडवायची सगळी, नंतर इकडे यायचा. 40,000 मायनस, आधी ही बाजू सोडवायची. 5% म्हणजे 5/100. ऑफला लिहा इंटू मल्टिप्लाइड बाय प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस किती आहे? ठीक आहे, 40,000, बरोबर ना. बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. कशी काढणार? जी प्रिंटेड प्राइस आहे 40,000, त्यामधून किती टक्के कमी केलेत? 5%. पण कोणाच्या 5%? प्रिंटेड प्राइसच्याच, म्हणजे 5% ऑफ प्रिंटेड प्राइस. बस याला सोडवा. 40,000 आहे असा पहिल्यांदा, इकडे काहीच करू नका. आधी ही बाजू सगळी सोडून घ्या. 0 ला गेला 0, 0 ला गेला 0. 400 गुणिले 5, 5 चोक 20 आणि 2 शून्य. 40,000मधून आता ही 2,000 म्हणजे तो डिस्काउंट आहे बरं का, जो दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 40,000मधले 2,000 रुपये तो माफ करणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त किती रुपये द्यायचे? 38,000. नाही, 38,000 द्यायचे नाहीये, त्याच्यावर आता टॅक्स लागणार आहे. यावर काय लागणार आहे? टॅक्स. किती लागणार आहे? रे? यावर टॅक्स लागणार आहे. किती? रेट ऑफ जीएसटी 28% टॅक्स लागणार आहे. म्हणजे ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. किती? 38,000. किती? 38,000. चला मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली टॅक्सेबल व्हॅल्यू? ₹38,000. हा, 38,000. बरं, आता आकडा नंबर 2. आता काय काढायचंय? टोटल अमाऊंट काढायची ना, कारण तेवढ्याला तर तो देणार नाहीये. आपल्याला टोटल अमाऊंट काढावा लागेल. टोटल अमाऊंट कोणाची? टोटल अमाऊंट वॉशिंग मशीनची. टोटल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन पण लिहू शकता. इज इक्वल टू, कशी काढणार? आपल्याला द्यावा लागेल टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू तर द्यावाच लागेल, आणि प्लस आपल्याला द्यावा लागेल जीएसटी. म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ
जीएसटी. पण जीएसटी किती लागेल त्याच्यावर माहिती का? नाही. मग तोच काढावा लागेल आधी. आपल्याला टोटल अमाऊंट किती द्यायची माहिती नाहीये. मग ती टोटल अमाऊंट देताना काय करावं लागेल आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 द्यावाच लागतील आणि त्याचबरोबर काय द्यावं लागेल? जीएसटीची किंमत जी काही जीएसटी होईल ती. पण जीएसटीचा रेट दिलाय, किती दिलाय रेट? किती दिला होता? 28% दिलता ना? हा 28% दिलेला, बरोबर आहे. 28% दिला होता जीएसटीचा रेट. जीएसटीचा रेट दिलता 28%. आता जीएसटी काढायची. मग जीएसटी काढताना कशाचा विचार केला जातो? टॅक्सेबल व्हॅल्यूचा. म्हणजे जीएसटी कशी काढणार? अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढतो आपण? अमाऊंट ऑफ जीएसटी काढण्यासाठी आपण वापर करतो टॅक्सेबल व्हॅल्यूचा. अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू ला गुणतो म्हणजे मल्टिप्लाय करतो रेट ऑफ जीएसटी ने. आतापर्यंत बऱ्याच वेळा हा फॉर्म्युला आलाय. फॉर्म्युला खूप सोपा आहे. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा ही कन्सेप्ट समजून घ्या, सोपं वाटेल. टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण काय करणार? रेट ऑफ जीएसटी ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे जीएसटीचा रेट किती त्याने टॅक्सेबल व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू किती काढली आपण? 38,000 इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28%, 28%. चला मग काढू आपण. 38,000 ला कायम लक्षात घ्या, जीएसटी अमाऊंट ऑफ जीएसटी काढताना टॅक्सेबल व्हॅल्यूला रेट ऑफ जीएसटी ने मल्टिप्लाय करायचं. टॅक्सेबल व्हॅल्यूलाच करायचं, दुसऱ्या कुठल्याच व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं नाही रेट ऑफ जीएसटी ने. फक्त टॅक्सेबल व्हॅल्यूला जर आपल्याला दिलेल्या जीएसटीच्या टक्केवारीने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी मिळून जाते. आतापर्यंत बऱ्याच वेळा झालेलं आहे. ठीक आहे. 38,000 गुणिले 28% म्हणजे 28 भागिले 100. सोपं आहे. 0 ला गेला 0, 0 ला गेला 0. म्हणजे काय राहिलं इथं? 380 इंटू 28. या दोघांचा गुणाकार करा. तुमचं जे आन्सर येईल ती असेल तुमची टोटल, नाही सॉरी, अमाऊंट ऑफ जीएसटी असेल ती किती मग? 380 गुणिले 28 म्हणजे 800 8 8 64, 8 त्रिक 24 आणि 6 30. 800 8 8 64, 8 त्रिक 24 आणि 6 30. 0 2 0 0, 8 दुने 16, 3 दुने 6 आणि 1 7, 0 4 6 7 3 10. 10,640 ही झाली तुमची जीएसटी. 10,640 ही काय झाली तुमची जीएसटी. यांचं मल्टिप्लिकेशन केलंय. आता हे आपण या ठिकाणी लिहू. रुपीज 10,640 एवढी तुम्हाला जीएसटी द्यायची आणि टॅक्सेबल व्हॅल्यू वेगळी द्यायची तुम्हाला. येतं लक्षात? बरं. आता आपण काढू टोटल अमाऊंट. हे काय ही वाली ती काढली नाही ना अजून. हा टोटल अमाऊंट जीएसटी निघली आपली किती? 10,640. आपल्याला आता दुकानदाराने त्या टोटल अमाऊंट द्यायला लावली. मग टोटल अमाऊंट कशी देणार आपण? आपण त्याला देणार टॅक्सेबल व्हॅल्यू, करपात्र किंमत, प्लस आपल्याला त्याला द्यावा लागेल जीएसटी म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी. बरोबर, दोन्ही पण द्यावा लागेल ना. टॅक्सेबल व्हॅल्यू द्यावा लागेल. किती द्यावा लागेल ती? 38,000 प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी द्यावा लागेल. किती द्यावा लागेल? 10,640. चला बेरीज करू यांची. 0 4 6 8 3 आणि 4, 48,640 इतकी त्या एसीची सॉरी वॉशिंग मशीनची टोटल अमाऊंट आपल्याला द्यावा लागेल. येते लक्षात? एवढी टोटल अमाऊंट आपल्याला द्यावा लागेल. परचेस करताना आपल्याला ती एवढ्याला पडणार आहे. बरं, परंतु आपल्याला एसजीएसटी आणि सीजीएसटी पण विचारलेली होतं. बरोबर, ही झाली टोटल अमाऊंट. परंतु आपल्याला विचारलं एसजीएसटी किती, सीजीएसटी किती. टोटल जीएसटी किती आली? अमाऊंट 10,640. त्याची निम्मी जर केली आपण तर एसजीएसटी त्याच्या निम्मी आणि सीजीएसटी त्याच्या निम्मी. आकडा नंबर किती आहे? मला वाटतं हा 3रा आहे. हा, तर काय काढायचं आपल्याला? अमाऊंट ऑफ सीजीएसटी म्हणजेच तो अमाऊंट एसजीएसटीचा पण असेल. आणि तो कसा काढायचा? तो काढायचा त्या जीएसटीच्या किमतीला भागिले 2. जीएसटीची किंमत किती आहे? 10,640 भागिले 2. काढू आपण याला. बे पंचे 10, बे त्रिक 6, बे दुने 4 आणि बे शून्य 0. हा झाला तुमचा
अमाऊंट ऑफ CGST आणि तोच झाला अमाऊंट ऑफ SGST. दोघांची जर बेरीज केली तर ती येईल तुमची GST इतकी 10,640 इतकी. मला वाटतंय या चॅप्टर मध्ये खालचे शेवटचे 2-3 प्रश्न थोडेसे तुम्हाला अवघड वाटत असतील, परंतु काही बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जर नीट लेक्चर पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय पाहिले आतापर्यंत. आपण टॅक्सेबल व्हॅल्यू काय प्रकार असतो तो पाहिला, म्हणजे ज्या किमतीवर ज्या वस्तूची मूळ किंमत असते टॅक्सेबल व्हॅल्यू यावर कर लागलेला नाहीये, बरोबर आहे. हा, मग टॅक्सेबल व्हॅल्यूवर जेव्हा आपण टॅक्स लावतो म्हणजे अमाऊंट ऑफ टॅक्स, अमाऊंट ऑफ GST ची किंमत. आता ही GST ची किंमत कशात असते? रुपयामध्ये असते बरं का. ठीक आहे, अमाऊंट ऑफ GST. आणि तुम्ही जे म्हणता ती असते रेट ऑफ GST. रेट ऑफ GST ही जी रेट ऑफ GST असते ती टक्केवारीत असते. रेट ऑफ GST कशात असते? टक्केवारीमध्ये असते. आणि ही अमाऊंट ऑफ GST कशात असते? रुपयांमध्ये असते. असंच अमाऊंट ऑफ SGST चं असतं, सेम टू सेम SGST चं असतं. असंच असतं CGST चं, सेम. ठीक आहे, रुपयांमध्येच असतात हे सुद्धा अमाऊंट ऑफ. आणि रेट ऑफ CGST चं पण असंच आणि SGST चं पण असंच पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, टक्केवारीत. आणि ती टक्केवारी काढता आली पाहिजे आपल्याला, काढता येते सुद्धा. आणि ऑलवेज 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 अमाऊंट ऑफ GST काढण्यासाठी आपण टॅक्सेबल व्हॅल्यूचाच वापर करतो. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि रेट ऑफ GST या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला अमाऊंट ऑफ GST मिळून जाते. बेसिक गोष्ट आहे, एकदम साधी. आणि यावरून अजून एक गोष्ट आपण पाहिली की ओरिजिनल प्राइस जी असते म्हणजे टोटल व्हॅल्यू देताना, टोटल अमाऊंट देताना दुकानदारांना आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू द्यावा लागते प्लस त्याच्यावर अमाऊंट ऑफ GST द्यावा लागतो. म्हणजे काय की आपल्याला दुकानदारांना किंवा शॉपकीपरला देत असताना एकूण पैसे देताना त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू द्यावा लागते प्लस त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावा लागतो अमाऊंट ऑफ GST. आणि अशा पद्धतीने आपल्याला टोटल अमाऊंट द्यावा लागते. बस, याच्या बाहेर एकही व्हॅल्यू अशी वेगळी नाहीये काही. हेच 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 रिपीट 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 झालेले आहे. याचं लक्षात सेम सेम काहीच असं म्हणजे वेगळं नाहीये. वेगवेगळे फॉर्म्युले पण बनवले आपण इथं, त्या फॉर्म्युलांमध्ये पण काही दम नव्हता. एकदा त्या फॉर्म्युलांकडे पण पाहू आपण. एक पाहिलेला आपण की टोटल जर अमाऊंट आपल्याला एखाद्या वस्तूची द्यावा लागते तर ती टोटल अमाऊंट कशी दिली जाते? टोटल अमाऊंट देण्यासाठी आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये आपण ऍड करतो अमाऊंट ऑफ GST रुपयांमध्ये बरं का, टक्केवारीवाली नाही, अमाऊंट ऑफ GST. ठीक आहे, हे दोन अंकांची बेरीज केली तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळून जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट पाहिला, जर टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल सॉरी टॅक्सेबल व्हॅल्यू नाही, सॉरी कुठे गेला? हा, आता याच्यामध्ये जर आपल्याला अमाऊंट ऑफ GST काढायची असेल, अमाऊंट ऑफ GST ही अमाऊंट ऑफ GST काढण्यासाठी या टॅक्सेबल व्हॅल्यूला गुणतो आपण रेट ऑफ GST ने, टक्केवारीवाल्या बरं का, रेट ऑफ GST ने. हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. ह्याच दोन फॉर्म्युलेवर जवळपास म्हणजे सगळा जो कारभार आहे या दोनच फॉर्म्युल्यांवर आहे. आपल्याला टोटल अमाऊंट पाहिजे तर ती आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ GST मिळेल. आणि अमाऊंट ऑफ GST जर काढायची असेल तर टॅक्सेबल व्हॅल्यूला गुणायचं रेट ऑफ GST ने. नंतर आपण 2-3 छोटे छोटे पाहिले, SGST आणि CGST ही सेम असते. ठीक आहे, दोघंही सेम असतात. जर SGST 9%, CGST पण 9%. आणि या दोघांची बेरीज म्हणजेच GST, SGST आणि CGST ची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतो GST. ठीक आहे, रेट साठी पण सेम आणि टक्केवारीसाठी सुद्धा सेम. अशा पद्धतीने हा आपला पहिला प्रॅक्टिस सेट होता. ज्यांना पहिला प्रॅक्टिस सेट सोपा वाटतो किंवा ज्यांना हा पहिला प्रॅक्टिस सेट जमतोय त्या विद्यार्थ्यांना इथून पुढचा भाग सुद्धा कसा वाटणार आहे? सोपा वाटणार आहे. असं म्हणजे याच्यामध्ये असं काही खूप जास्त रॉकेट सायन्स आहे अशातला काही बिलकुल प्रकार नाहीये बरं का. ठीक आहे, हा भाग खरोखर सोपा आहे. फक्त दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा वापर कसा करतो हे समजून घ्या, कारण हे डे टू डे लाईफचा एक्झाम्पल आहे.
तुम्ही जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जाता किंवा एखाद्या गोष्ट खरेदी करायला जाता आणि समोरचा व्यक्ती सांगतोय की तुम्हाला की मी या गोष्टीवर 20% डिस्काउंट देणार आहे, तर आपल्याला समजलं पाहिजे की 20% डिस्काउंट देऊन खरोखर मला 20% डिस्काउंट दिलाय का सांगताना तो सांगतो 20% डिस्काउंट आणि देताना रिअल मध्ये 15% डिस्काउंट देतात. बरेच जण मार्केटमध्ये असे आयडियामध्ये काढतात. तर कमीत कमी आपला तोटा होऊ नये म्हणून तरी या चॅप्टरकडे किंवा या प्रॅक्टिस सेटकडे या प्रश्नांकडे तुम्ही थोडस गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे आणि पेपरला सुद्धा हा चॅप्टर मस्ट आहे, महत्वाचा आहे आणि सोपा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे पहिला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. धन्यवाद.